Good afternoon, everyone. सो बघा आतापर्यंत आपण कुठले कुठले प्रोटोकॉल्स पाहिले. फर्स्ट पाहिलं होता RS-232, त्याच्यामध्ये DB9 DB25 पिन पाहिली. त्याच्यानंतर MAX-232 पाहिलं, MAX-232. त्याच्यानंतर आपण कम्युनिकेशन प्रोटोकॉल I2C बघितलं. ओके, I2C. देन CAN बस. I2C नंतर आपण काय पाहिलं होतं, CAN बस पाहिलं होतं. CAN बस नंतर आपण USB पाहिलं. ओके, युनिव्हर्सल सिरियल बस. युनिव्हर्सल सिरियल बस नंतर देन वी हॅव सीन SPI, सिरियल पेरिफेरल इंटरफेस. ओके, त्याच्यानंतर पॅरलल कम्युनिकेशन पोर्ट. पॅरलल कम्युनिकेशन पोर्ट मध्ये देन PCI बस पाहिली आपण आणि देन PCIX. Okay, today we are going to see infrared data association. Okay, IRDA. Okay, now this IRDA stands for infrared data association. हे काय आहे तर एक इन्फ्रारेड वायरलेस ट्रान्समिशन आहे. ओके, तुम्ही अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्स मध्ये, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये IR-LED ऐकला असाल. ओके, सो जे आपण घरामध्ये टीव्ही, सगळ्यांच्या घरात टीव्ही आहे. ओके, सो LCD असू दे, LED असू दे किंवा त्याच्याही आधी केबल नेटवर्क मध्ये जे आपला नॉर्मल टीव्ही आहे तो टीव्ही असू दे CRTचा. सो त्याच्यामध्ये आपण रिमोट कंट्रोल यूज करतो बघा. सो रिमोट कंट्रोल थ्रू आपण काय करतो, चॅनल चेंज करतो, और यू कॅन आयदर इन्क्रीज और डिक्रीज द व्हॉल्यूम. ओके, सो रिमोट कंट्रोलच्या समोर एक IR-LED आहे. ओके, सो IR-LED काय करतं, IR-LED लाईट इमिट करतं आणि देन रिसिव्हर, सो टेलिव्हिजन बॉक्स जे आहे सो तिथं रिसिव्हर असतं, रिसिव्हर रिसिव्ड सिग्नल वरनं ऑपरेट करतं. ओके, तर ते हे काय आहे तर एक वायरलेस कम्युनिकेशन आहे. So it is wireless communication which was developed in 1993. Okay, ती आता तुम्ही जे रिमोट कंट्रोल थ्रू तुम्ही बटन प्रेस करता तर ते तुम्हाला दिसत नाही पण चॅनल चेंज होतो. तुम्ही रिमोट कंट्रोल वरती व्हॉल्यूम कमी करता, आवाज कमी होतो टीव्हीचा, पण ते तुम्हाला दिसत नाही. therefore it is नॉन विजिबल इन्फ्रारेड LED. ओके, विजिबल म्हणजे आपल्याला दिसते, नॉन विजिबल म्हणजे ती इन्फ्रारेड LED लाईट जी आहे ती तुम्हाला दिसत नाही. ओके, and it can so that light can communicate mediums for hardware as well as software protocols. Okay, hardware and software दोन्ही प्रोटोकॉल यूज करून ते आपण वायरलेस कम्युनिकेशन आहे ते थ्रू दिस IR सेन्सर किंवा IR-LED आपण ते काय करतो, कॅरीड आउट करतो. ओके, पण हे जे काय IR वायरलेस कम्युनिकेशन आहे हे काय करतं तर ऑल लेयर्स ऑफ डेटा ट्रान्सफर काय करतं, कव्हर करतं. ओके, म्हणजे प्रोटोकॉल्स जे असतात जेव्हा डेटा कम्युनिकेशन होतं तर तिथं प्रोटोकॉल्स आपण फॉलो केले पाहिजेत. ओके, सो ते प्रोटोकॉल फॉलो करताना लेयर्स आहेत. ओके, सो layers of data transfer is nothing but presentation layer, session layer, physical layer, data link layer, network layer. ओके, हे सगळे जे काही लेयर्स आहेत त्या ऑल लेयर्सचे काही सेट ऑफ प्रोटोकॉल्स आहेत ते LIAने काय करतात, वायरलेस कम्युनिकेशन सपोर्ट करते. ओके, फॉलो करते. ओके, नाउ इट इज पॉइंट टू पॉइंट कम्युनिकेशन. वन सेकंड. सो इट इज पॉइंट टू पॉइंट कम्युनिकेशन. ओके, सो जसं मी तुम्हाला टीव्ही आणि रिमोटचं एक्झाम्पल दिलं, जेव्हा ते सेन्स होतं तेव्हाच ते काय होतं, तिचं पॉइंट टू पॉइंट तुमचं कम्युनिकेशन अचीव्ह होतं. ओके, विथ अ नॅरो अँगल ऑफ 300 कोन डेटा ट्रान्समिशन. ओके, म्हणजे जे काही कोन इज नथिंग बट अँगल. ओके, आणि ते नॅरो अँगल 300 कोन्स आहे. ओके, इट कॅन कव्हर अ डिस्टन्स ऑफ 0 to 1 meter at a speed of 9600 Bpps, that is beats per second, or 16 megabits per second पर्यंत सुद्धा आपण नंबर ऑफ डेटा ट्रान्समिट करू शकतो. आणि जे काही डिस्टन्स आहे ते डिस्टन्स 0 to 1 meter आहे. म्हणजे जर तुम्हाला वायरलेस ट्रान्समिशन करायचं असेल युझिंग IRDA तर तिथं डिस्टन्स हे 0 to 1 meterच असलं पाहिजे. ओके, हे काय करतं तर जे काही लाईट स्पेक्ट्रम आहे, ओके, जसं रेडिओ फ्रिक्वेन्सीचं स्पेक्ट्रम आहे तसं लाईटचं स्पेक्ट्रम आहे. सो
नॉन विजिबल लाईट, विजिबल लाईटचे स्पेक्ट्रम असतात, त्याला प्रत्येकाला फ्रिक्वेन्सी असते. तर हे काय करतं, तर नॉन विजिबल इन्फ्रारेड लाईट स्पेक्ट्रम यूज करतं. आणि हे काय करतं, तर हे जे काही कम्युनिकेशन आहे हे कोणा थ्रू ब्लॉक होतं, तर एखाद्या वॉलमुळं, एखाद्या पर्सनमुळं, डोरमुळं हे काय होतं, ब्लॉक होतं. ओके. समजा जर आपण रिमोट कंट्रोल थ्रू बटन प्रेस करतोय आणि मध्ये जर कोण पर्सन आलं तर तुमचं चॅनल चेंज होत नाही, तर तुमचं व्हॉल्यूम कमी जास्त होत नाही. का, तर जे काय IR LED आहे ते त्या ऑब्स्टॅकल थ्रू ब्लॉक होते. आणि ते ऑब्स्टॅकल काय असू शकतात, आयदर वॉल असू शकतात. सो तुम्ही हॉलमध्ये जिथं तुमचं TV आहे तिथंच तुम्ही ते IR रिमोट यूज करू शकता. तुम्ही हॉल जिथं TV आहे ते सोडून जर ते चारी बाजूनं वॉल्स असतील आणि जर तुम्ही दुसऱ्या रूम मधनं त्याला ऑपरेट करत असाल तर ते ऑपरेट होत नाही, कारण की walls are the barriers. It acts as an obstacle for that light. Okay. Then this IR communication, it is for low power consumption as well as for low cost, and it is readily hardware त्याचं easily available आहे with low cost. Okay. सो इथे आपण इन्फ्रारेडचे पोर्ट्स बघू शकतो. ओके. सो आपल्याकडे लॅब मध्ये आहे IR LED व्हाईट कलरचा आहे, इथं तुम्हाला दिसतंय ते ब्लॅक कलरचं आहे. ओके. सो जस्ट त्याच्यावरती कोटिंग दिलेलं आहे. व्हाईट कलरचे पण IR LEDs आहेत. ओके. सो इथे इन्फ्रारेडचं पोर्ट आहे बघा. सो दिस इज फॉर लॅपटॉप. सो अगेन हिअर देर इज अ पोर्ट फॉर इन्फ्रारेड फॉर लॅपटॉप. सो हे लॅपटॉपचं अदर साइड आहे USB पोर्ट, DVD ROM. तसंच इथं मायक्रोफोन, स्पीकर, अगेन देर इज अ पोर्ट फॉर इन्फ्रारेड. ओके. म्हणजे कम्प्युटर्स मध्ये पण आहेत, सो मोबाईल मध्ये पण आहेत. सो आता सगळ्यांचे जे काही अँड्रॉइड मोबाईल्स आहेत, आयफोन्स आहेत, सो तुमच्या मोबाईल मध्ये सुद्धा IR LED आहे. ओके. सो तुमचं मोबाईल सुद्धा काय करतं, IR सिग्नल सेंड करू शकते. ओके. नाउ दिस फीचर्स काय आहेत त्याचे. सो इट्स एरिया फॉर रेंज फॉर कॉन्टॅक्ट इज आयदर 1 मीटर आणि फार तर फार खूप एक्सटेंड केलं तर ती 2 मीटर पर्यंत तुम्ही तो IR सिग्नल सेंड करू शकता. सेकंड, बाय डायरेक्शनल पॉइंट टू पॉइंट कम्युनिकेशन. सो पॉइंट टू पॉइंट कम्युनिकेट करता येतं. आता मी तुम्हाला रिमोटचं एक्झाम्पल दिलं, ते फक्त वन वे कम्युनिकेशन होतं, कारण की टीव्हीचे सिग्नल्स रिमोट रिसिव्ह करत नाही, रिमोटचे सिग्नल्स टीव्ही रिसिव्ह करते, तर तिथे फक्त काय झालं, युनिडायरेक्शनल कम्युनिकेशन झालं. पण जेव्हा मोबाईल टू मोबाईल, PC, लॅपटॉप आपण जेव्हा यूज करतो तर तेव्हा तिथं पॉइंट टू पॉइंट बाय डायरेक्शनल कम्युनिकेशन सुद्धा होतंय. सो ट्रान्समीटर रिसिव्ह सुद्धा करू शकतो डेटा आणि ट्रान्समिट सुद्धा करू शकतो. ओके. नेक्स्ट, डेटा स्पीड. सो डेटा स्पीड फॉर दिस IRDA इज 9600 बिट्स पर सेकंड. सो प्रायमरी स्पीड आहे, आणि जर अजून एक्सटेंड केली तर 16 मेगाबिट्स पर्यंत ती मॅक्सिमम एक्सटेंड करता येते. ओके. and the data packets are protected by using CRC. CRC is cyclic redundancy code. CRC काय आहे तर cyclic redundancy code आहे. So that is the technique for error detection and correction. ओके. कोणत्या बिट मध्ये एरर रिसीव्ह झाला आणि तो करेक्ट करायचा आहे. सो करेक्ट करायचं म्हणजे काय आहे, एरर जर डिटेक्ट झाला असेल तर आपलं जे काही डेटा कम्युनिकेशन आहे ते सगळं झिरोज आणि वन्स मध्ये होतं, बायनरी नंबर्स मध्ये होतं. ओके. मग समजा जर फोर्थ बिट मध्ये एरर आहे आणि जर तो रिसीव्ह झालेला बिट 1 असेल तर आपल्याला करेक्ट करायचं म्हणजे तो बिट काय होणार, ऑब्व्हियसली 1चं 0 होणार. ओके. त्यामुळे तो काय करतो, एरर डिटेक्ट करतो आणि करेक्ट करतो. सो ऍडव्हान्टेजेस, पॉइंट टू पॉइंट कम्युनिकेशन. देन लाईन ऑफ साईट. लाईन ऑफ साईट असलं पाहिजे विथ 30 डिग्री कोन. सो लाईन ऑफ साईट कम्युनिकेशन असलंच पाहिजे. ऑब्स्टॅकल आलं तर तिथं तुमचं कम्युनिकेशन इंटरप्ट होते. डेटा ट्रान्सफर कॅन बी अचिव्ड अप टू ओनली 1 मीटर. सिक्युरिटी आहे, सो 1 मीटर पर्यंत तुम्ही वायरलेसली डेटा ट्रान्समिट करू शकता, रिसिव्ह करू शकता. लो पॉवर कन्झम्पशन आहे, लो कॉस्ट आहे. ओके. डिसएडव्हान्टेज काय आहे, जर लाईन ऑफ साईट नसेल तर दॅट कम्युनिकेशन इज that connection is not able to made if it is blocked by obstacle. ओके. म्हणजे जर एखादं कोण माणूस भिंत मध्ये आलं, डिव्हाइस मध्ये आलं तर तुमचा इन्फ्रारेडचं सिग्नल तुमच्या रिसिव्हर पर्यंत ट्रान्समिट होणार नाही. ओके. वन डिव्हाइस ऍट अ टाइम. सो जसं की आता आपण लॅपटॉपचे इमेजेस बघितले. ओके.
सो असं इन्फ्रारेड पोर्ट कनेक्ट करताना ऍट अ टाइम फक्त एकच डिव्हाइसला आपण कनेक्ट करू शकतो. ओके, नॉट मोर देन मल्टिपल स्लेव्ह, मल्टिपल मास्टर्स असं काही प्रकार नाही आहे. ओनली वन डिव्हाइस कॅन कम्युनिकेट ऍट अ टाइम. So that is the disadvantage. And I have to keep the device stable while transferring data. Okay. So line of sight आपल्याला अचीव करायची आहे. जर लाईन ऑफ साईट अचीव केली नाही तर तिथे तुमचं कनेक्शन इंटरप्ट होतंय. देअरफॉर डिव्हाइस आपल्याला स्टेबल ठेवावे लागतील जेव्हा आपल्याला डेटा आपण ट्रान्समिट करतो. एरिया फॉर डेटा ट्रान्सफर इज व्हेरी लेस. ओके. आणि ऍप्लिकेशन पीडीएस मध्ये आपण यूज करतो, म्हणजे पर्सनल डिजिटल असिस्टन्स मध्ये, प्रिंटर्स मध्ये, कॅमेराज मध्ये, लॅपटॉप्स मध्ये, नोटबुक्स मध्ये, फोन, पेजर्स, ओके, मोडेम्स, लॅन मध्ये, मेडिकल इक्विपमेंट्स मध्ये सुद्धा आपण यूज करतो, ऍज वेल एज इंडस्ट्रियल इक्विपमेंट, वॉचेस मध्ये सुद्धा आपण हे IRDA यूज करतो. ओके, ह्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे? व्हॉट इज IRDA? ओके, नेक्स्ट इज ब्ल्यूटूथ. ओके, आता ब्ल्यूटूथ म्हटलं की आता सगळेजण ऑनलाईन लेक्चर करतात, सगळ्यांकडे मोबाईल आहे. ओके, सो मोबाईल मध्ये तुम्ही बघता की त्याच्यामध्ये ब्ल्यूटूथ आहे. ओके, nowadays you are transmitting the data through WhatsApp, through Telegram or through any share apps. Okay, initially the transferring of data was carried out through this Bluetooth. आधी जेव्हा एका मोबाईल मधला दुसऱ्या मोबाईल वरती डेटा पाठवायचा असेल, एखादा इमेज, एखादी फाईल पाठवायची असेल, एखादा व्हिडिओ किंवा एखादं ऑडिओ पाठवायचं असेल तर तुम्हाला ते ब्ल्यूटूथ यूज करूनच पाठवावं लागतं. आता हे 4G 5G मुळे काय झालेलं आहे की तुमच्याकडे व्हॉट्सअप आहे, बरेच ऍप्स आहेत, टेलिग्राम्स आहेत, तुम्ही डायरेक्टली लिंक टाकता, डायरेक्टली इमेज टाकता, व्हिडिओ टाकता, ऑडिओ टाकता, एखादी फाईल्स टाकता. ओके, फाईल टाकता म्हणजे काय करतात तर ते ट्रान्समिट करतात टू वन अनदर. ओके, सो थ्रू इंटरनेट तरी तुम्हाला एकमेकांना रिसीव्ह होत आहे. बट प्रिव्हियसली 2G मध्ये 3G मध्ये इंटरनेटचे स्पीड्स तेवढे जास्त नव्हते की अपलोडिंग स्पीड अँड डाउनलोडिंग स्पीड, एखादं 5 मिनिटचा व्हिडिओ जरी ट्रान्समिट आणि रिसीव्ह करायचं म्हटलं तरी बराच वेळ लागायचा. ओके, नाव यू कॅन डाउनलोड अँड अपलोड दी 3 hours व्हिडिओज. ओके, 3 तासाचे मूवी किंवा 2-2.5 तासाचे मूवी एका मिनिटाच्या आत डाउनलोड होतात किंवा ते शेअर करता येतं तुम्हाला. पण प्रिव्हियसली ते करता येत नव्हतं थ्रू इंटरनेट, तर ते पॉसिबलच नव्हतं. इट वुड हॅव टेकन मच अमाऊंट ऑफ टाइम, बट दॅट वॉज मेड पॉसिबल युझिंग दी ब्ल्यूटूथ. ओके, मग हे ब्ल्यूटूथ टेक्नॉलॉजी काय आहे तर शॉर्ट रेंज वायरलेस कम्युनिकेशन करण्यासाठी आपण ब्ल्यूटूथ यूज करतो. सो ब्ल्यूटूथ हे मोस्टली लॅपटॉप, कम्प्युटर किंवा सेल्युलर फोन्स किंवा एनी अदर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस जर एकमेकांना कनेक्ट करून जर आपल्याला डेटा पाठवायचा असेल तर तेव्हा आपण ब्ल्यूटूथ टेक्नॉलॉजी यूज करतो. Actually, it can transmit data through solid and non-metal objects. ओके, म्हणजे एखादं डिव्हाइस आहे आणि त्या डिव्हाइस टू डिव्हाइसेस आपण काय करू शकतो, थ्रू दिस ब्ल्यूटूथ डिव्हाइस वी वुड कम्युनिकेट. ओके, आता ब्ल्यूटूथ मध्ये जे काय आपण डेटा ट्रान्समिट अँड रिसीव्ह करतो दॅट ऑपरेट्स ऑन 2.4 GHz फ्रिक्वेन्सी बँड. ओके, ब्ल्यूटूथ हे जे काही प्रोटोकॉल आहे ज्याच्यामध्ये आपण डेटा एक्सचेंज करतो त्याच्यामध्ये 2.4 GHz फ्रिक्वेन्सी बँड आपण यूज करतो. आणि त्याची रेंज काय आहे, म्हणजे आपण एखादं मोबाईल कॉम्प्युटरला कनेक्ट केलं किंवा एखादं कॉम्प्युटर लॅपटॉपला जर ब्ल्यूटूथने कनेक्ट केलं आणि फाईल एक्सचेंज करत असेल तर त्याची रेंज किती असली पाहिजे, फ्रॉम 10 सेंटीमीटर टू 10 मीटर, अँड इट कॅन बी एक्सटेंडेड अप टू 100 मीटर बाय इन्क्रीजिंग द ट्रान्समिटिंग पॉवर. ओके, म्हणजे जे काही ट्रान्समिटिंग पॉवर आहे ती इन्क्रीज करून आपण फार तर फार 100 मीटर्स पर्यंत डेटा आपण वायरलेसली एकमेकांना सेंड करू शकतो. आणि नॉर्मली वी कॅन सेंड इट फ्रॉम 10 सेंटीमीटर टू 10 मीटर पर्यंत आपण थ्रू ब्ल्यूटूथ डेटा आपण एक्सचेंज करू शकतो. ओके, सो ब्ल्यूटूथ हे लो कॉस्ट आहे आणि शॉर्ट रेंज साठी easily the data can be sent, therefore it is used for stationary and mobile communication environment. Okay, low cost short range radio link साठी आहे म्हणूनच तो स्टेशनरी आणि मोबाईल कम्युनिकेशन एन्व्हायरमेंट मध्ये यूज होते. आता ब्ल्यूटूथ मध्ये सुद्धा मास्टर अँड स्लेव्ह ही कन्सेप्ट आहे. आता मास्टर अँड स्लेव्ह काय आहे, सो मास्टर स्लेव्ह कॉन्फिगरेशन टू कंट्रोल when and where the devices should be connected to send the data.
ओके. पण ब्लूटूथ मध्ये देर इज ऑलवेज अ सिंगल मास्टर अँड देर आर मल्टिपल स्लीव्स. मग स्लीव्स ऍट अ टाइम तुम्ही कितीपर्यंत कनेक्ट करू शकता? तर ऍट अ टाइम 7 डिफरंट स्लीव्स कॅन बी कनेक्टेड टू अ सिंगल मास्टर ब्लूटूथ डिव्हाइस. म्हणजे समजा कम्प्युटर आहे, कम्प्युटरला आपण दुसरं कम्प्युटर कनेक्ट केलेलं आहे, अगेन एक लॅपटॉप कनेक्ट केलेला आहे, अगेन एक मोबाईल कनेक्ट केलेला आहे. ओके. तर अशा प्रकारे ब्लूटूथ यूज करून आपण एका वेळेला 7 वेगळे डिव्हाइसेस कनेक्ट करू शकतो अंडर दी मास्टर स्लेव्ह कॉन्फिगरेशन, वेअर मास्टर इज ओनली वन डिव्हाइस अँड स्लेव्स आर दी मल्टिपल डिव्हाइस. सो इथं बघू शकता, दिस इज द सिम्बॉल ऑफ ब्लूटूथ, जे की सगळ्यांच्या मोबाईल मध्ये आहे. ओके. सो अँड्रॉइड मोबाईलच नाही, आधीच्या मोबाईल मध्ये सुद्धा ब्लूटूथ डिव्हाइसेस आहेत अँड्रॉइड्स मध्ये. जिथं 3G नेटवर्क आहे तिथं ब्लूटूथ आहे. ओके. सो एव्हरी सिंगल ब्लूटूथ डिव्हाइस हॅज 48 बिट ऍड्रेस. ओके. इन द फॉर्म ऑफ 12 डिजिट हेक्साडेसिमल व्हॅल्यू. ओके. आता आपण मास्टर आणि स्लेव्ह म्हणतोय म्हटल्यावरती मास्टर कम्युनिकेशन इनिशिएट करणार आणि स्लेव्ह अप टू 7 स्लेव्स आपण कनेक्ट करू शकतो. तर प्रत्येक स्लेव्हचा ऍड्रेस असलं पाहिजे. ओके. प्रत्येक स्लेव्हकडे ब्लूटूथ असलं पाहिजे, कारण की आपण ट्रान्समिटर आणि रिसेप्शन हे दोन्ही ब्लूटूथ थ्रू करतोय. तर प्रत्येकाकडे ब्लूटूथ असलं पाहिजे आणि प्रत्येकाचा ऍड्रेस हे युनिक ऍड्रेस असणार आहे, विच इज 48 बीट वाईड. ओके. ते 48 बीट जरी वाईड असलं तरी हेक्साडेसिमल मध्ये ते 12 डिजिट मध्ये ते स्पेसिफाय होते. आता त्या 48 बीट ऍड्रेस मधले अप्पर 24 बिट्स जे आहेत ऑफ ऍड्रेस इज दॅट ऑर्गनायझेशन युनिक आयडेंटिफायर विच आयडेंटिफाईज द मॅन्युफॅक्चर. ओके. आता बाजारात बरेच कंपनीज आहेत जे की ब्लूटूथ मॅन्युफॅक्चर करतात. ओके. जसे की आपली 8051 IC ॲटमेल प्रोव्हाइड करते, फिलिप्स प्रोव्हाइड करते, डेलास प्रोव्हाइड करते. ओके. अँड मेनी मोर. ओके. मग ते फिलिप्सची आहे का ॲटमेलची आहे, डेलासची आहे, कुठल्या कंपनीची ती IC आहे ते स्पेसिफाय करण्यासाठी आपण त्या IC वरती मार्क करतो, PASD अँड सो ऑन. ओके. तसंच ते ब्लूटूथ कुठल्या कंपनीने मॅन्युफॅक्चर केले ते आयडेंटिफाय करण्यासाठी 24 बिट्स रिझर्व्ड आहेत. ओके. आणि लोअर 24 बिट्स हे युनिक ऍड्रेस, त्या ऍड्रेसचं पार्ट आहे. ओके. जेव्हा एका ब्लूटूथ डिव्हाइसला दुसऱ्या ब्लूटूथ डिव्हाइस सोबत डेटा सेंड करायचा असतो किंवा रिसीव्ह करायचा असतो, ऍट दॅट टाइम दॅट बोथ डिव्हाइस मस्ट बी बॉन्डेड टुगेदर. आता बॉन्डेड टुगेदर म्हणजे काय, तर दोन्ही ब्लूटूथ डिव्हाइसेस मध्ये कनेक्शन एस्टॅब्लिश झालं पाहिजे. ओके. सो डिव्हाइस 1, डिव्हाइस 2. ओके. हे काय करतात, एकमेकांना डेटा आम्हाला पाठवायचा आहे, पण या दोघांच्या मध्ये आता इथं मी दाखवते, पण हे थ्रू वायरलेसली इथं काय झालं पाहिजे, कम्युनिकेशन अचीव झालं पाहिजे. ओके. हे जे काही कनेक्शन आहे हे वायरलेसली झालं पाहिजे. मग ते कनेक्शन एस्टॅब्लिश करण्यासाठी त्यांनी काय करतात, तर आधी पेअरिंग करतात. ओके. बॉन्ड क्रिएट करतात. बॉन्ड क्रिएट करणंच म्हणजे काय, पेअरिंग क्रिएट करणे. ओके. जेव्हा कधी आपण एका मोबाईलवरनं दुसऱ्या मोबाईलला ब्लूटूथ कनेक्ट करतो किंवा लांब कशाला, सगळेजण आता ब्लूटूथ हेडफोन्स यूज करतायत. सो इथे तुम्ही, माझा व्हिडिओ चालू आहे, सो मी इथे ब्लूटूथचं हेडफोन घातलेला आहे. सो ह्याला जेव्हा आपण ऑन करतो तर हे ऑन होत आहे, पण ह्याच्यामध्ये आपल्याला काही ऐकायला येत नाही. का ऐकायला येत नाही, कारण की हे पुन्हा कुठल्याच डिव्हाइसेस सोबत कनेक्ट नसतं. जेव्हा मी माझ्या मोबाईलचं ब्लूटूथ ऑन करते तेव्हा माझ्या मोबाईलचं ब्लूटूथ ऑन होत आहे. ब्लूटूथ ऑन झाल्यानंतर ना इनिशियली तो सर्च करतो कुठल्या डिव्हाइस सोबत पेअर करायचंय किंवा अवेलेबल डिव्हाइसेस आहेत ते तो सर्च करतो. सर्च केल्यानंतर ना समजा एक पेक्षा अनेक ब्लूटूथ डिव्हाइसेस सोबत कनेक्शन झालं असेल तर तिथं नंबर ऑफ डिव्हाइसेस कनेक्टेड तो दाखवतो. जेव्हा ह्या ब्लूटूथचं काहीतरी, आता जे काही ब्लूटूथ हेडफोन आहे त्याचं जे काही नाव आहे ते तिथे रिप्लिकेट होईल. जेव्हा मी त्याला कनेक्ट म्हणेल तेव्हा ते तुम्हाला काय म्हणतं, डिव्हाइस इज पेअरिंग. म्हणजेच काय करतं, तर दोन डिव्हाइसेस एकमेकांना, ह्याची पॉवर संपलेली आहे. सो दिस इज दी ब्लूटूथ हेडफोन. ओके. सो जेव्हा आपण ह्याला ऑन करतो पेअरिंग होतं इनिशियली आणि मगच डेटा कम्युनिकेशन होत आहे.
मी जेव्हा इकडं ब्लूटूथ मध्ये बोलते तिकडे तुम्हाला ऐकू येतं, जेव्हा तुम्ही तिकडे काय बोलता तर ते मला इथे हेडफोन थ्रू ऐकू येतं. म्हणजे दिस इज द बाय डायरेक्शनल डिव्हाइस. ओके, सो इथं बघा टू वे कम्युनिकेशन होतं. इनिशियली काय होतं, पेरिंग होतं. पेरिंग झाल्यानंतर ना ते काय करतात तर ऍड्रेस शेअर करतात. ऍड्रेस सोबत त्याचे नेम प्रोफाईल शेअर होते. ओके, नेम प्रोफाईल शेअर होते म्हणजे आता हे झालं ब्लूटूथ हेडफोन साठी. जेव्हा तुम्ही वन मोबाईल टू अनदर मोबाईल कनेक्ट करता तेव्हा त्याचा ऍड्रेस एकमेकांना शेअर होतं आणि त्याचं प्रोफाईल तुम्हाला तिथे दिसतं. सो नेम दिसतं, त्याचं काही प्रोफाईल इमेज जर असेल तर ती तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दिसते अलॉंग विथ सिक्रेट की. आता सगळ्या ब्लूटूथला काय आलेले आहेत, QR कोड आलेले आहेत. ओके, जर एखादं पेअरिंग करताना आपल्याला ज्या डिव्हाइस सोबत कम्युनिकेट करायचं आहे ते जर तुम्हाला सापडलं नाही तर तुम्ही सिक्रेट की सुद्धा शेअर करता. जेव्हा पेअरिंग होत आहे, पेअरिंग झाल्यानंतर ना तुमच्या हिस्ट्री लिस्टमध्ये ज्या डिव्हाइस सोबत पेअर झालं त्याचं नाव दिसतंय. जसं मी आता तुम्हाला म्हटलं, आधी जर एकपेक्षा अनेक मोबाईल वेगळ्या वेगळ्या ब्लूटूथला कनेक्ट केला असेल तर जेवढे नंबर ऑफ ब्लूटूथ डिव्हाइसेस आपल्या मोबाईलला कनेक्टेड आहेत तेवढे नंबर ऑफ ब्लूटूथ डिव्हाइसेस तुम्हाला तिथं त्याच्या हिस्ट्रीमध्ये दिसतील. ओके, तसं तर आधी नेक्स्ट जर फ्युचरमध्ये जर तुम्हाला ते अगेन कम्युनिकेट करायचे असेल तर त्याच्या मेमरीमध्ये ते स्टोअर राहते. ओके, मग पेअरिंग ऑलवेज रिक्वायर्स ऑथेंटिकेशन. ऑथेंटिकेशन हे फार इम्पॉर्टंट आहे. ऑथेंटिकेशन दोन्ही डिव्हाइसेस मध्ये इम्पॉर्टंट आहे. ऑथेंटिकेशन कशासाठी, व्हॅलिडेट करण्यासाठी. इथून ब्लूटूथ वरनं जर मी एखाद्या डिव्हाइसला क्लिक केले तर तिकडून त्याचं ब्लूटूथ ऑन असेल तरच ते तुम्हाला इथं पेअर होणार. ओके, ऑथेंटिकेशन होते. देन ब्लूटूथ सपोर्ट्स टू काइंड्स ऑफ लिंक्स. दोन लिंक्स असतात ब्लूटूथ मध्ये. एक असते असिंक्रोनस कनेक्शनलेस लिंक. ही कशासाठी आहे तर डेटा पाठवण्यासाठी आहे. ओके, आणि सिंक्रोनस कनेक्शन लिंक कशासाठी आहे तर ऑडिओ किंवा व्हिडिओ ट्रान्समिशन साठी आहे. आता डेटा इन द सेन्स व्हॉट युअर फाईल्स. फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया PDF फाईल्स, PPT फाईल्स. ओके, किंवा इमेज वगैरे जर असेल तर ते सगळं डेटामध्ये येतं. आणि सिंक्रोनस कनेक्शन लिंक कशासाठी होते तर फक्त आणि फक्त ऑडिओ आणि व्हिडिओ सिग्नल्ससाठी तुमचं सिंक्रोनस कनेक्शन लाईन यूज होते. ओके, आता ब्लूटूथ जरी 2.4 GHz फ्रिक्वेन्सी रेंज यूज करत असेल तर ट्रान्समिशन रेट त्याचं 1 Mbps पर्यंत आहे. Therefore the transmission rate is 1 Mbps effectively. ओके, हे कशासाठी आहे आणि त्यातूनही जर असिमेट्रिक लाईन म्हणजे जर डेटासाठी वापरायचं झालं तर 721 kbps यूज होतं फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये आणि रिटर्न डायरेक्शन मध्ये 57.6 kbps. हे रिव्हर्स डायरेक्शन मध्ये त्याचं स्पीड आहे. हे डेटासाठी आहे. आणि व्हिडिओ आणि ऑडिओसाठी त्याचा रेट आहे 432.6 kbps. ओके, ऑडिओ आणि व्हिडिओसाठी वेगळे वेगळे लिंक आहेत त्यामुळे त्याचं ट्रान्समिशन रेट सुद्धा वेगळं वेगळं आहे. So here you can see the Bluetooth device, for what purpose it is used. So you can see Bluetooth, it is connected to speaker, then VCR, laptop, again VCR, iPods, tablet, video games, mobile. Okay, so इथं आहे बघा Bluetooth dongle. It can work with complete devices including notebook, PDAs, then handful PCs, digital camera, printer, मोशन गेम्स ह्याच्यासोबत ते ब्लूटूथ कनेक्टेड आहे. ओके, अँड इवन यू कॅन कनेक्ट द ब्लूटूथ टू आयदर टर्न अँड ऑफ दी लाईट्स. ओके, सो त्याचं कनेक्शन अगेन तुम्ही त्याच्या लाईट्सला द्यायचे आणि तुमच्या ब्लूटूथ डिव्हाइस थ्रू तुम्ही त्याला कंट्रोल करू शकता. फीचर्स, so it is having a frequency range of 2.4 GHz, point to point and point to multi point सुद्धा कनेक्शन आहे. पॉइंट टू पॉइंट का वन डिव्हाइस आपण कम्युनिकेट करू शकतो आणि मल्टिपल डिव्हाइस का ऍट अ टाइम मास्टर सिंगल अँड मल्टिपल स्लेव्स दॅट इज 7 स्लेव्स तुम्ही ऍट अ टाइम कनेक्ट करू शकता. आणि ह्याच्यामध्ये आपण व्हॉइस सुद्धा ट्रान्समिट करू शकतो, डेटा सुद्धा ट्रान्समिट करू शकतो. अप टू 10 मीटर पर्यंत आपण डेटा व्यवस्थित ट्रान्समिट करू शकतो. आणि इट सपोज सिंक्रोनस ऍज वेल एज असिंक्रोनस ट्रान्समिशन. असिंक्रोनस ट्रान्समिशन आपण डेटासाठी करतो आणि सिंक्रोनस ट्रान्समिशन आपण हे व्हॉइस आणि ऑडिओ आणि व्हिडिओ फ्रिक्वेन्सी रेंज साठी आपण सिंक्रोनस ट्रान्समिशन आपण यूज करतो. ऍडव्हान्टेजेस, नो लाईन ऑफ साईट इज रिक्वायर्ड. जसं IRDA मध्ये लाईन ऑफ साईट आपल्याला लागत होती. जर एखादं कोण वॉल आले, एखादी व्यक्तीमध्ये आले तर ऑब्स्टॅकल होत होता. तसं इथं ब्लूटूथ मध्ये ऑब्स्टॅकल क्रिएट होत नाही.
फ्री ऑफ चार्ज, अवॉइड इंटरफरन्स फ्रॉम अदर वायरलेस डिव्हाइसेस. अदर जरी कुठले वायरलेस डिव्हाइस असतील तर ते एकमेकांमध्ये सिग्नल्स मिक्स होत नाही. शेअरिंग ऑफ व्हॉइस अँड डेटा कॅन बी इझिली डन. इझिली अपग्रेडेबल, जर नवीन ब्लूटूथ आलं तर तुम्ही त्याला इझिली अपडेट करू शकता. पॉवर कन्झप्शन त्याचं लो आहे. व्हेरी अडॅप्टिव्ह, जर आता तुम्ही मल्टिपल डिव्हाइसेस तुम्ही एकमेकांना थ्रू ब्लूटूथ कनेक्ट करू शकता. व्हेरी चीप, इझी टू इन्स्टॉल. मेल कनेक्टिंग टू डिफरंट व्हेरियस कन्व्हिनियंट. ओके, आता हे झालं जे आपण मोबाईल मधलं ब्लूटूथ वापरतो ते त्याचं सॉफ्टवेअर झालं. आणि इथं जे ब्लूटूथ डोंगल बघितलं होतं, तर अशा प्रकारचे मेल डिव्हाइसेस सुद्धा आपण इझिली एकमेकांना कनेक्ट करू शकतो. ओके, वायरलेस कम्युनिकेशन होते फ्री टू यूज इफ द डिव्हाइस इज इन्स्टॉल विथ ब्लूटूथ. जर एखादा कुठला डिव्हाइस आहे त्याच्यामध्ये ब्लूटूथ इन्स्टॉल केलं तर ते आपल्याला व्यवस्थित यूज करता येते. डिसएडवांटेजेस, सो शेअरिंग द सेम फ्रिक्वेन्सी रेंज, so it may more open to interception and attack. Okay, so जर एकच फ्रिक्वेन्सी आपण यूज करू शकतो तर तुमचा डेटा हॅक करू शकतो थ्रू द ब्लूटूथ, जिथं तुमची सिक्युरिटी की सुद्धा हॅक होऊ शकते. जे काही QR कोड आहे ते सुद्धा तुम्ही हॅक करू शकता. शॉर्टच डिस्टन्स साठी ते यूज आहे, लार्ज डिस्टन्स साठी यूज नाही. समजा मी मोबाईल इथं ठेवला आणि समजा मी आता आहे PCB लॅब मध्ये आणि मी ब्लूटूथ मोबाईलला कनेक्ट केला आणि मी हेडफोनवर बोलत बोलत मोबाईल इथंच ठेवून जर मी लास्ट कम्युनिकेशन लॅब मध्ये गेले तर तिथपर्यंत रेंज येत नाही. Therefore, it is used for only short distance communication. Data rates are small as compared to IRDA, low bandwidth, and I can lose connection in certain conditions. ओके, मी जसं म्हटल्याप्रमाणे एकीकडे मोबाईल राहिला मी दुसरीकडे गेले तर ते कनेक्शन लूज होते. ऍप्लिकेशन, वायरलेस हेडसेट, सेलफोन्स, लॅपटॉप्स, नोटबुक, PDAs, प्रिंटर्स, वायरलेस, कुठलाही वायरलेस कम्युनिकेशन मध्ये आपण थ्रू ब्लूटूथ फॉर शॉर्ट डिस्टन्स आपण यूज करू शकतो. ह्याच्यामध्ये काही अडचण आहे का? सो हिअर इज द कंपॅरिझन बिटवीन IRDA अँड ब्लूटूथ. IRDA हे लाईटच्या माध्यमातून आपण कम्युनिकेशन करतो, whereas ब्लूटूथ मध्ये आपण रेडिओ फ्रिक्वेन्सी यूज करतो, दॅट इज 2.4 GHz. ओके, IRD मध्ये कम्युनिकेशन हे 1 मीटर पर्यंत करू शकतो, बट ब्लूटूथ मध्ये आपण 100 मीटर पर्यंत कम्युनिकेशन अचीव करू शकतो. IRDA मध्ये पॉइंट टू पॉइंटच कम्युनिकेशन असायला पाहिजे विथ अँगल ऑफ 300 डिग्री, whereas ब्लूटूथ मध्ये पॉइंट टू पॉइंट ऍज वेल एज मल्टी पॉइंट ओमनी डायरेक्शनल सुद्धा होऊ शकते. ओमनी डायरेक्शन म्हणजे काय, मध्ये ठेवलंय आणि त्याच्या कुठल्याही डायरेक्शन मध्ये तुम्ही डिव्हाइस ठेवा, तिथं तुम्हाला कम्युनिकेशन करता येते. ओके, IRD मध्ये डेटा रेट हे 4 मेगाबिट्स पर सेकंड आहे मॅक्सिमम, whereas ब्लूटूथ मध्ये 1 MBPS पर्यंत डेटा आपण ट्रान्समिट करू शकतो. ओके, त्याचं स्पीड. ओके, IRDA मध्ये कम्युनिकेशन हे एखादं पर्सन वॉल वगैरे आलं तर ब्लॉक होते, म्हणजे तिथे लाईन ऑफ साईट कम्युनिकेशन असलंच पाहिजे. whereas ब्लूटूथ मध्ये तुमचं त्या मीटर मध्ये तुमचं कम्युनिकेशन हे पर्सन थ्रू वॉल थ्रू ब्लॉक होत नाही. ओके, नेक्स्ट, IRDA मध्ये सिक्युरिटी आहे, whereas ब्लूटूथ मध्ये लेस सिक्युअर्ड आहे, हॅक होऊ शकतं तुमचं कोड किंवा सिग्नल. आणि IRDA मध्ये can connect 2 devices at a time, whereas ब्लूटूथ मध्ये 2 to 8 डिव्हाइसेस आपण ऍट अ टाइम कनेक्ट करू शकतो. ओके, 2 to 8 डिव्हाइसेस का म्हटलेलं आहे, कारण की 7 स्लेव्स प्लस 1 मास्टर, सो टोटल 8 डिव्हाइसेस आपण कनेक्ट करू शकतो. नेक्स्ट इज ZigBee. नाव ZigBee इज अनदर वन टाइप ऑफ वायरलेस कम्युनिकेशन. जसं आता आपण ब्लूटूथ वायरलेस कम्युनिकेशन बघितलं तर तसंच ZigBee सुद्धा हे एक वायरलेस कम्युनिकेशन आहे, विच वॉज यूज टू ऍड्रेस दी युनिक नीड्स ऑफ लो कॉस्ट आणि मशीन टू मशीन नेटवर्क. ओके, वायरलेस मशीन टू मशीन मध्ये कम्युनिकेशन करण्यासाठी ZigBee प्रोटोकॉल यूज झालं. ZigBee प्रोटोकॉल हे IEEE 802.15.4 ह्या प्रोटोकॉल वरती वर्क करते, विच इज पॅकेट बेस्ड. ओके, पॅकेट बेस्ड म्हणजे काय, सो पॅकेट 1, पॅकेट 2, जे काय आपलं डेटा ट्रान्समिट होतं ते इन द फॉर्म ऑफ पॅकेट्स होते. ओके, सो पॅकेट बेस्ड ट्रान्समिशन होत आहे. अगेन इट युजेस 2.4 GHz फ्रिक्वेन्सी, 900 MHz फ्रिक्वेन्सी, 868 MHz फ्रिक्वेन्सी. ह्या फ्रिक्वेन्सी रेंज मध्ये तुम्ही त्याला ऑपरेट करू शकता. ह्याच्यामध्ये तुम्ही नेटवर्क टोपोलॉजीचे डिव्हाइसेस सुद्धा यूज करू शकता, विच इज हॅव्हिंग अ व्हेरी हाय बॅटरी लाईफ अँड विच कॅन सस्टेन ओव्हर दी मेनी इयर्स. ओके,
मग हे झिगबी प्रोटोकॉल जे आहे ते झिगबी प्रोटोकॉल वायरलेस कम्युनिकेशनसाठी कशासाठी यूज होते? टू कंट्रोल रिमोट अँड सेन्सर ऍप्लिकेशन्स. ओके, म्हणजे रिमोट एरियामध्ये सेन्सर्स कंट्रोल करण्यासाठी, सेन्सर्सचे आउटपुट कंट्रोल करण्यासाठी आपण हे झिगबी प्रोटोकॉल यूज करू शकतो. इट इज ऑल्सो सुटेबल फॉर हार्श रेडिओ एन्व्हायरमेंट ॲज वेल एज आयसोलेटेड लोकेशन्स मध्ये सुद्धा तुम्ही त्याला ऑपरेट करू शकता. ओके, आता झिगबी इज ऑल्सो हॅव्हिंग 64 बिट ऍड्रेस. जसं आता ब्लूटूथला पण बघितलं 24 बिट ऍड्रेस आहे, तसंच झिगबीला 64 बिट ऍड्रेस आहे, ॲज वेल एज 16 बिट शॉर्ट ऍड्रेस सुद्धा आहे, विच स्पेसिफाईज दी आयडी ऑफ एव्हरी डिव्हाइस. प्रत्येका डिव्हाइसचा एक आयडी सांगतो, दॅट इज दी IP ऍड्रेस सांगतो. ओके, 16 बिट. एकदा का नेटवर्क मध्ये सेटअप केलं शॉर्ट ऍड्रेस यूज करून, तर आपण 65,000 नोड्स ऍट अ टाइम यूज करू शकतो using ZigBee protocol. Okay, so here you can see the example of ZigBee. So here you can control the sensor output, you can control the environmental monitoring, तुम्ही कंट्रोल करू शकता. HVAC तुम्ही कंट्रोल करू शकता, लाईट कंट्रोल करू शकता, इंटरनेट गेटवे कंट्रोल करू शकता, होम कंट्रोल बॉक्स कंट्रोल करू शकता, एनर्जी मॅनेजमेंट करू शकता, रिमोट कंट्रोल यूज करू शकता. सो झिगबी टेक्नॉलॉजी यूज करून आपण होम कंट्रोल करू शकतो, रिमोट एरियामध्ये आपण कंट्रोलिंग करू शकतो. ॲज वेल एज इथं तुम्ही बघू शकता वेगळे वेगळे ऍप्लिकेशन्स त्याचे. स्मार्ट होम प्रोडक्ट्स. Okay, smart gateway. So through this ZigBee you are connecting energy management. Okay, HVA म्हणजे ह्याच्यामध्ये ZigBee प्रोटोकॉल आहे आणि हे थ्रू गेटवे आपण काय करतो, कम्युनिकेशन करतो. HVAC कंट्रोल आहे, लाइटनिंग कंट्रोल आहे, हेल्थ केअर कंट्रोल आहे, व्हिडिओ सर्वेलन्स कंट्रोल आहे. ओके, आणि सिक्युरिटी मॉनिटरिंग कंट्रोल, म्हणजे फायर अलार्म वगैरे हे सगळं त्या सिक्युरिटी मध्ये येतं. ओके, चौगुले तुमचा माईक बंद करा. ओके, सो अमेझॉन मध्ये जे काही गुगल होम आहे, अलेक्सा प्ले, आपण जे म्हणतो अलेक्सा टेल मी द न्यूज, अलेक्सा प्ले सम सॉन्ग. ओके, सो दॅट ऑल्सो ऑपरेट्स ऑन झिगबी. सो इथं वेगळे वेगळे सेन्सर्स आहेत बघा. सो PR सेन्सर, SOS बटन, सेल्फ डिफाईन बटन, मल्टीफंक्शनल स्मार्ट सीन स्विच, डोर लॉक, आउटडोर IP कॅमेरा, इनडोर IP कॅमेरा, हायग्रोथर्मोग्राफ, वेल्थ कंट्रोल, स्विचेस, आउटडोर सिरेन, thermostatic radiator valve, water alarm, smoke and heat alarm, CO alarm, smoke alarm, socket, door and window sensors. हे सगळे सिक्युरिटी सिस्टीम्स जे आहेत थ्रू गेटवे, थ्रू झिगबी आपण त्याला कंट्रोल करू शकतो. सो झिगबी मॅन्युफॅक्चरिंग करणारे बरेच कंपनीज आहेत. सो फिलिप्स, HIVE, इका, अमेझॉन अलेक्सा, विमो, बॉश, येले स्मार्ट लिव्हिंग, हनीवेल, स्मार्ट थिंग्स, हे सगळे काय करतात, झिगबीचे स्मार्ट डिव्हाइसेस मॅन्युफॅक्चरिंग करतात. ओके, सो फीचर्स ऑफ झिगबी. सो मल्टिपल नेटवर्क टोपोलॉजी आपण करू शकतो, पॉइंट टू पॉइंट करू शकतो किंवा पॉइंट टू मल्टी पॉइंट सुद्धा कम्युनिकेट करू शकतो. जसं आता बघितलं आपण नंबर ऑफ सेन्सर्स त्याला कनेक्ट करू शकतो, आणि ते बघितलं आपण 65,000 नोड्स ते सपोर्ट करते. सो नंबर ऑफ डिव्हाइसेस, मल्टिपल डिव्हाइसेस आपण कनेक्ट करू शकतो, पॉइंट टू मल्टी पॉइंट कम्युनिकेशन करू शकतो. ओके, मेश मध्ये कनेक्ट करू शकतो, क्लस्टर ट्री मध्ये कनेक्ट करू शकतो. ओके, ट्री आणि मेश हे काय कॉन्फिगरेशन आहेत, आर्किटेक्चर आहेत, की कसं डिव्हाइसेस एकमेकांना कनेक्ट करायचं. ओके, सो 2.4 GHz वरती बँड वरती ऑपरेट करते, लो त्याची ड्युटी सायकल असल्यामुळे लॉंग बॅटरी लाईफ आहे, 250 kbps डेटा रेट आहे, इझिली आणि स्केलेबल डिप्लॉयमेंट आहे, हायली रिलायबल आहे, लो लॅटेन्सी आहे, कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. सो DSS provides excellent performance in low signal to noise environment. So DSS is nothing but direct sequence spread spectrum. Okay, आणि up to 64,000 nodes can be connected per, and 128 AES inscription for ensure of data connection, 12 collision, so 12 वरती collision avoidance,
रिट्रायज अँड एक्नॉलेजमेंट. ओके, सो आता आपण बघितलं हे जे काही सेन्सर्स वगैरे आहेत ते आपण एन्व्हायरमेंटमध्ये, घरामध्ये, इंडस्ट्रीमध्ये किंवा बिल्डिंगमध्ये कुठेही कनेक्ट करतो, तर तिथं लो सिग्नल टू नॉईज रेशो आहे. सो डिपेंडिंग ऑन नॉईज फॅक्टर आहे त्याच्यावरनं तुमचं सिग्नल लॉस्ट होत नाही युझिंग झिगबी. आणि तिथे इन्क्रिप्शन टेक्निक यूज करतो. इन्क्रिप्शन टेक्निक मग रिसिव्ह झालेला जे काही डेटा आहे त्याच्यामध्ये कोलिजन असेल तर ते कोलिजन अवॉइड केलं जातं, डेटा तुमचा रिट्राईव्ह केला जातो. ओके, again advantage is reliable, self-healing, supports 65,000 nodes approximately, easy to deploy, very long life, low power consumption, low cost, easily implemented, flexible network. Okay, but disadvantage काय, not many end devices it available. ओके, एंड डिव्हाइसेस म्हणजे काय, तुमचे ऍप्लिकेशन डिव्हाइसेस बरेचसे अवेलेबल नाही आहेत. रिप्लेसमेंट जर करायचं झिगबी प्रोटोकॉल, झिगबी डिव्हाइस, तर तिथं तुम्हाला ते कॉस्टली होऊ शकतं. ओके, हायली रिस्क टू बी यूज फॉर ऑफिशियल प्रायव्हेट इन्फॉर्मेशन. ओके, जे काही कॅमेरेज वगैरे आहेत, सिरीन्स आहेत, आउटडोर इनडोर आहेत, तिथनं जर तुम्हाला इन्फॉर्मेशन, पर्सनल इन्फॉर्मेशन, प्रायव्हेट इन्फॉर्मेशन जर घ्यायची असेल तर ते हायली रिस्की आहे. लो ट्रान्समिशन रेट. कुठं कुठं यूज होतं बघा, मॉनिटरिंग सिस्टीम साठी यूज होतं. मग काय मॉनिटर करणार तुम्ही, तर सेफ्टी, सर्व्हेलन्स सिस्टीम, फायर अलार्म, प्रेशर सेन्सर, मीटर रिडिंग मॉनिटर्स, हेल्थ अँड एन्व्हायरमेंट मॉनिटर्स. तुम्ही हे लाईव्ह मॉनिटरिंग 24 आवर्स हे करू शकता. ओके, ऑटोमेशन अँड कंट्रोल मध्ये कुठे यूज होते, होम मध्ये, फॅक्टरीमध्ये, वेअर हाऊस मध्ये, बिल्डिंग्स मध्ये, हे ऑटोमेशन मध्ये आपण यूज करतो झिगबी. सिच्युएशनल अवेअरनेस अँड प्रिसिजन असेस्ड लोकेशन मध्ये कुठे यूज करतो, तर मिलिटरी ऍक्शन्स मध्ये, फायर फायटर ऑपरेशन्स मध्ये, रिअल टाइम ट्रॅकिंग ऑफ इन्व्हेंटरी करण्यासाठी आपण झिगबी यूज करतो. आता एंटरटेनमेंट पर्पज साठी आपण कुठे यूज करतो, तर लर्निंग गेम्स, इंटरॅक्टिव्ह टॉईज मध्ये वगैरे आपण, इलेक्ट्रॉनिक टॉईज जे आहेत त्याच्यामध्ये ब्लूटूथ आणि झिगबी टेक्नॉलॉजी यूज होते. जे काय तुम्ही वायरलेस काय म्हणता, कार किंवा वायरलेस रेसिंग कार जे यूज करतो, आधी बघा रिमोट कंट्रोल वायर असायचे. सो ते रिमोट तुमच्या वायर थ्रू त्या कारला कनेक्टेड असायचं. आता वायरलेस रिमोट कंट्रोल आहे तर ते वायरलेस ब्लूटूथ आणि झिगबी टेक्नॉलॉजी वरती वर्क होते. देन कम्प्युटर पेरिफेरल्स, लो पॉवर वायरलेस सेन्सर्स कनेक्ट करू शकतो. सेट टॉप बॉक्स आणि रिमोट कंट्रोलला सुद्धा झिगबी यूज होते. ओके, सो दिस इज दी एंड ऑफ युनिट नंबर 3. कुणाला काही डाऊट आहे का, कुणाला काही विचारायचंय का? सो बघा, ह्याच्यामध्ये आपण कुठले कुठले प्रोटोकॉल्स पाहिले. पहिला RS-232 प्रोटोकॉल पाहिला, त्याच्यानंतर MAX-232 प्रोटोकॉल पाहिला, त्याच्यानंतर आपण I2C प्रोटोकॉल पाहिले, त्याच्यानंतर CAN, USB, SPI, देन PCI पॅरलल प्रोटोकॉल्स पाहिले, PCI, PCI-X. त्याच्यानंतर आज आपण पाहिले IRDA, ब्लूटूथ आणि झिगबी प्रोटोकॉल. ह्याच्यामध्ये कोणाला काही अडचण आहे का? चौगुले, दिनेश, शिकवलेलं कळाले का? येस मॅम. शितोळे, रिद्धी, कळाले का शिकवलेलं? करपे, प्रणिता, काही डाऊट आहे का? नो मॅम. मग ह्याच्यावर टेस्ट कधी घ्यायची? टेस्ट कधी घ्यायची? युनिट नंबर 3 वरती टेस्ट. घंटे, येस मॅम. टेस्ट कधी घ्यायची? मॅम कधी? तुमची दुसऱ्या कुठल्या सब्जेक्टची टेस्ट आहे का या 3-4 दिवसात? बॉईज मध्ये पवार, अर्जुन पवार, शिलावंत, गरांडे. नेक्स्ट लेक्चरला त्यांची घेणार आहेत. आज घेणार आहेत का नेक्स्ट लेक्चरला? उद्या परवा? हो. मग आपली कधी घ्यायची? संडे, मंडे, ट्यूसडे, काय तुमचं? सॅटरडे?
सॅटरडेला मॅम. मंडेला घेऊयात. मंडेला चालेल. मंडेला आपण टेस्ट घेऊयात. जस्ट मला पठाण, मी जर लिंक टाकायला विसरले तर मला फक्त रिमाइंड करा.